नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर पहा आपल्या समोर शेकड्यावारीचा प्रश्न आहे. प्रश्न असा आहे, एका वस्तूच्या किमतीत 20% कपात केल्याने त्या वस्तूची विक्री 15% वाढते. जर दुकानदाराला पूर्वीच्या उत्पन्नापेक्षा 15,200 रुपये कमी मिळतात तर त्याचे पूर्वीचे उत्पन्न किती रुपये असेल? तर मुलांनो पहा, याच्या प्रकारे दोन प्रश्न आपण सोडवलेले आहेत. तर त्याच प्रकारचा प्रश्न आहे, फक्त आता तुम्हाला ते उत्पन्न किती असेल एक्झॅक्ट ते त्या ठिकाणी विचारलेलं आहे. मुलांनो काय करायचं पहा, आता आपल्याला माहितीये सुरुवातीला जे त्याचं पूर्वीचे उत्पन्न असतं मुलांनो, ते नेहमी काय घ्यायचं आपल्याला 10,000 रुपये घ्यायचे. आता 10,000 कसं घ्यायचं? समजा सुरुवातीला तो 100 वस्तू विकत होत्या आणि एका वस्तूची किंमत 100 होती, तर 100 गुणिले 100 म्हणजे त्याला किती रुपये मिळत होते? 10,000 रुपये. आता काय झालं, त्याचं नवीन उत्पन्न आपल्याला काय करायचंय? काढायचंय मुलांनो. त्याच्यासाठी त्यांनी आपल्याला काय दिलं? वस्तूच्या विक्रीच्या किमतीमध्ये 20% कपात केलेली आहे. 20% कपात केली म्हणजे एक वस्तू केवढ्याला विकली त्याने? आता 80 रुपयाला. तर हे केल्यामुळं वस्तूची विक्री कितीने वाढली मुलांना? आता 15%. म्हणजे ज्या ठिकाणी त्याच्या 100 वस्तू विकत होत्या, आता 115 वस्तू विकायला लागल्या. म्हणजे गुणिले किती करायचं त्याला? 115 करा. यांचा गुणाकार करून घ्या. शून्याला शून्य देऊन टाका. 5 8 40, 7 4, 11 8 88 आणि 4 की झाले मुलांनो 92. म्हणजे आता त्याला किती रुपये लागले? 9,200. पहिले त्याला 10,000 रुपये येत होते मुलांनो, आणि याच्यातला जर फरक घेतला मुलांना आपण, तर फरक किती रुपयाचा येतोय पहा? 800 रुपयाचा फरक येतोय. म्हणजे त्याचे 800 रुपये त्याला उत्पन्न काय झालंय? कमी झालंय. पण देताना की किंमत आपल्याला दिलेली आहे 15,200. मग मुलांनो असं गुणोत्तर मांडा, जर 800 रुपये कमी येत असतील म्हणजे 15,200 रुपये असतील. 800 म्हणजे 15,200. जर सुरुवातीला त्याचं उत्पन्न 10,000 होतं मुलांनो, तर नेमकं ते किती रुपयाचं असेल? मग याला तिरकस गुणाकार करून घ्या. तर x बरोबर 15,200 त्याला गुणिले मुलांनो 10,000 आणि भागिले काय करायचंय? 800 करायचंय. 2 0 2 0 कॅन्सल झाले. 8 ने याला 152 ला भाग द्या. 8 1 8, 8 1 8, 15 तून 8 गेले 7 उरले, 7 वर 2 72, 8 9 72 मुलांनो. म्हणजे याचा अर्थ 19 1 19 करा आणि 1 2 3 4 0 देऊन टाका मुलांनो. याचा अर्थ 1,90,000 रुपये हे त्या दुकानदाराचं पूर्वीचं काय असेल? उत्पन्न असेल. या प्रकारे हा प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे. धन्यवाद.